की 10 आहेत चक्षुराधिक. पहिले 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय. ज्ञानेंद्रियामध्ये श्रोत, त्वक, चक्षु, जिव्हा आणि घ्राण. श्रोत्राची देवता आहे दिशा, त्वचेची देवता आहे वायू, चक्षुची देवता आहे सूर्य, जिव्हेची देवता आहे वरुण आणि ग्रहणाची देवता आहे अश्विनी कुमार. ह्या 5 देवता 5 ज्ञानेंद्रियाच्या आहेत. त्या देवतेंची त्याच्यावर काय असते? कृपा असते. म्हणून कान चांगले असावेत असं वाटत असेल तर दिशा नावाच्या देवतेची काय करावी लागते? उपासना करावी लागते. म्हणून देवांना प्रार्थना केली, ओम भद्रम कर्णेभिः शृणुयाम देवा. म्हणून दिशा नावाच्या देवतेला आहुती टाकली जाते. कान नावाची देवता आहे. त्वचा वायू देवतेची कृपा लागते त्वचेला. वायू म्हणून वायू संबंधी जर काही विकार, आपल्या त्वचेसंबंधी काही विकार झाले तर वायुदेवतेची पूजा सांगतात. डोळ्याच्या संबंधी जर असतील तर सूर्यदेवतेची पूजा सांगितली. सकाळी उठल्या उठल्या सूर्याला अर्घ्य द्यायचं. सूर्याचे 12 नावं सांगितली. आदित्य स्तोत्र आहे, त्याला डोळ्याचे आजार असतात त्याला काय म्हणतो? मी आदित्य स्तोत्र म्हणत जा रोज उठल्या उठल्या, कारण ते अनुग्राहक देवता आहे डोळ्यावर. नंतर जिव्हेची देवता सांगितली वरुण, रसनेंद्रियासाठी वरुण देवतेची कृपा पाहिजे. नाहीतर मग ते काही काहींना चवच कळत नाही. मध्ये नाही का कोरोनामध्ये काय व्हायचं? जिभेला चवच कळायची नाही, हृष्ट झाले. वरुण देवता तिचा अनुग्रह संपला. आणि शेवटी सांगितलं घ्राणेंद्रिय सुगंध येणं, त्याच्यासाठी अश्विनी कुमार आहेत. त्यांचं सुद्धा वर्णन केलेलं आहे. अश्विनी कुमार कोण आहेत? देवाचे वैद्य 2 आहेत ते. भागवतामध्ये त्यांच्या खूप कथा येतात. त्या अश्विनी कुमारांचं खूप वर्णन येतं. म्हणजे देवांना जर काही गरज पडली औषधाची वगैरे ते अश्विनी कुमारांना बोलवतात. त्याच्यानंतर कर्मेंद्रिय आहेत. वाणी, हात, पाय, गुद, शिश्न. वाणीची देवता अग्नी. वाणीची देवता कोणती? अग्नी. हाताची देवता आहे इंद्र. पायाची देवता आहे उपेंद्र किंवा वामन सुद्धा म्हणतात. गुद सूर्य आणि शिश्नाची देवता आहे प्रजापती. म्हणून या देवतांच्या सुद्धा उपासना सांगितलेल्या आहेत. भागवतात सांगितलं अकामो सर्वकामो वा मोक्षकाम उदारधी तीव्रेन भक्तियोगेन यजेत पुरुष परम. कोणत्या कशा करता? द्रव्य करता कोणत्या देवतेची उपासना, कुटुंब चांगलं चालण्याकरता कोणत्या देवतेची उपासना, संतती प्राप्त होणे, अशा सगळं सांगितलं. आणि शेवटी सांगितलं अकाम सर्व कामो वा मोक्ष काम उदार दे. सगळं जर ह्या नाही जमलं तुम्हाला कोणा देवाचा तर एक धरला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, तेने झाले सर्व काम. कारण तो देव जो आहे तो सगळ्या या देवांचा काय आहे? देव आहे. पण तुम्ही हेही करणार नाही तेही करणार नाही तर बिघडेल. त्या देवाला धरलं तरी चालेल, कारण शेवटी सगळ्या इंद्रियांचा मालक ऋषिकेश म्हटलंय त्याला. इंद्रियांचा मालक परमात्मा आहे असे अनेक ठिकाणी वर्णन येतात आपल्याला.
दिली इंद्रिय हातपाय कान डोळे मुख बोलाया वचन जेणे तो जोडशी नारायण. त्याच्याकरता हे दिलं आपल्याला त्याने. म्हणून त्याचं भजन नाही केलं तर मग त्या इंद्रियातली शक्ती काय होते, कमी होते. मनोनी चक्षुराधिकी दाहे इंद्रिया पाठी स्वानुग्रहे. इंद्रियाच्या पाठीमागं, इंद्रियाच्या मागे स्वानुग्रहे, अनुग्रह करण्याकरता. प्रत्येक इंद्रियावर एका एका देवाचा काय अनुग्रह आहे. सूर्याधिका का आहे सुराचे वृंद. सूर्याधिक हे जे सांगितले ते आहेत सुराचे वृंद. सुराचे वृंद म्हणजे देवाचे समुदाय. हे सगळे देवाचे समुदाय त्या इंद्रियावर कृपा करण्याकरता त्या ठिकाणी बसलेले आहेत. ते देववृंद बरवे कर्म कारण पाचवे अर्जुना येथ जाणावे. हे कोण म्हणे? देव म्हणे, देवच म्हणे. हे देववृंद बरवे कर्म कारण पाचवे. देवांचे वृंद आहेत. वृंद म्हणजे समुदाय. प्रत्येक इंद्रियावर देवता आहे असं म्हणतात. फक्त पाठीमागे देव नाही. गोपाळांना भगवंतांनी सांगितलं हात कुठं पुसायचे? मागे पुसायचे. कारण देवांना काला द्यायचा नाही. तुम्ही तोंडात घातलं कुठल्याही इंद्रियाला जर हात पुसला तर त्या देवाला तो मिळेल. म्हणून सांगितलं तिरी सांगा ते हात पुसोनिया. सांगा की पूर्ण. मागे हात पुसायला सांगितले. मागे मात्र कुठलीही देवता नाही. आता का नाही ते मला विचारू नका. काल्याचे आसे देवजळी झाले मासे पुसोनिया हासे तिरी सांगा ते हात. म्हणून देवता आहेत बघा. ते वायू देवता आहेत. हनुमंतरायाचा जन्म त्यांना पवनसुत म्हटलेलं आहे. त्यामुळं जन्माला आल्याबरोबर ते सूर्याला फळ समजून तिकडे गेले तर इंद्राने काय मारली? वज्र मारलं. खाली पडल्याबरोबर वायुदेवाला राग आला. वायुदेवाने सगळ्या जगाचा वायू थांबवला होता. म्हणजे हे अनुग्राहक देवता आहेत. ते देववृंद बरवे म्हटले. त्यांना बर्व का म्हटलंय? देव चांगलेच असतात. ते आपल्यावर अनुग्रह करतात म्हणून ते बर्वे आहेत. अनुग्रह करायला ते बसलेले आहेत. चांगले आहेत ते. ते देववृंद बर्वे कर्म कारण पाचवे. हे देवाचे समुदाय कर्माचं पाचवं कारण आहे. म्हणून ह्या देवांना सुद्धा आपल्याला संतुष्ट करावं लागतं. देवान भावयतानेन ते देवा भावयंत्वहा परस्परम भावयंतः श्रेय परमवाप्सथ. तुम्ही देवतांते भजाल देव तुम्हा तुष्टतील. ऐशी परस्परे घडेल प्रीती जेत. ते तर तुम्ही जे करू म्हणाल ते अपैसे सिद्धी जाईल. वांचितही पुरेल मानसीचे. वाचा सिद्धी पावाल आज्ञापक व्हाल. म्हणे तुम ते मानतील महारिद्धी. सगळं मिळेल का? हे इंद्रियांच्या देवता ज्या आहेत त्या अनुग्राहक देवता आहेत. ते बर्वे ते देववृंद बर्वे कर्म कारण. हा जेणेकरून समजता परितोष होईल देवता. हां म्हणून एवं माने तुझी आईनी तैशी कर्म जाताचे हे खानी. अर्जुना येथ जाणावे कर्मकारण पाचवी. अर्जुना येथ जाणावे देव म्हणे. हा म्हणणारा कोण आहे? पुन्हा देव आहे. पहिले देव आहेत आणि हा देवांचा देव आहे.
कारण ते सगळे देव माझ्याच ताब्यात आहेत, म्हणून ते देव आहेत, परंतु मी त्या देवांचाही काय आहे, देव आहे. म्हणून एकतर त्यांची कृपा तुला पाहिजे कर्म करण्याकरता, आणि सगळ्यात मोठी कृपा कोणाची आहे, माझी कृपा आहे. आणि हे सगळं करत असताना त्यांच्या माध्यमातून कर्म होत आहे, परंतु मुख्य देव जो आहे तो याच्यापासून वेगळा आहे. सिद्धांत काही शेवटी देव वेगळा आहे. हे देव म्हणे, करणारे ते आहेत, मी नाही. म्हणून तू मी केलं असं म्हणू नको, माझ्यामुळं झालं असं म्हणू नको. काही झालं तरीसुद्धा त्याचं कारण जे आहे ते देवतांचे वृंद आहेत. शरीर आहे, मन आहे, बुद्धी आहे, हे सर्व आहे. म्हणून अर्जुना येथ जाणावे देव म्हणे, एवं माने तुझे आईनी तैशी कर्मजातांची हे खाणी पंचविध आकरणी निरुपली. एवं माने तुझी आईनी. माने तुझी आईनी म्हणजे तुझ्या बुद्धीला पटेल, तुझी बुद्धी मानेल. आईनी म्हणजे बुद्धी. एवं माने, अशा प्रकारे माने तुझी आईनी तैशी कर्मजातांची हे खाणी. ही कर्मजातांची काय आहे, खाण. खाणीमध्ये खाण लागली की काय निघतं, कोळसा निघतो, सोनं निघतं, तेल निघतं, खाण भरपूर निघतच राहतं. तसं ही कारणं अशी आहेत की ह्याच्यातून कर्म सारखं होतच राहतं. अनेक प्रकारचं कर्म घडतं, अनंत कर्म घडतात, कर्म संपतच नाही. किती कर्म केली तरी कर्म संपतच नाही. किती जन्म झाला फेरा, ह्या कर्मातून ते कर्म, त्या कर्मातून ते कर्म, अशा ह्या खाणी आहेत. म्हणून कर्म जातांची हे खाणी. ही खाण आहे. कर्म इथून निघतं, कर्म आत्मेस्वरूपाच्या ठिकाणी नाही. पंचविध आकरणी निरूपिली. अशा प्रकारे 5 प्रकारची कर्माची खाण आकरणी निरूपिली. आकरणी निरूपिली ऐकण्याकरता, लक्षात ठेवण्याकरता मी तुला सांगितले की तू लक्षात ठेव. कर्मकारण ही 5 कारणं आहेत, त्याच्यात मी करता नाही. मी मात्र असंग निर्विकार नित्य शुद्ध बुद्ध मुक्त आहेत. कर्म करत असताना तू मी केलं असं म्हणू नकोस, त्या त्या इंद्रियांनी केलं असं म्हण. चांगलं असू दे, वाईट असू दे, मी केलं असं म्हणू नकोस. आता हीची खाणी वाढे, मग कर्माची सृष्टी घडे. जिही ते हेतूही उघडे दाऊ पाचे. आता हेची खाणी वाढे. ही खाण जे आहे वाढते. ह्या खाणीमध्ये कर्म घडतात, परंतु या खाणीतून कर्म घडण्याकरता आणखीन काय कारणं लागतात. थोडक्यात ही कारणं जी सांगितली आत्तापर्यंत ती सगळी उपादान कारणं सांगितली. काही निमित्त कारणं सुद्धा लागतात. कोणती निमित्त कारणं आहेत? हेची खाणी वाढे, मग कर्माची सृष्टी घडे. कर्माची सगळी सृष्टी ती घडते, सगळी कर्म घडतात. जेही ते हेतूही उघडे दाऊ पाचे. ते हेतू उघडी करून सांगतो, ते सुद्धा किती आहेत? 5. तुम्ही म्हणाल पहिले 5 सांगितले, आता परत 5 आहे. पहिले 5 आणि 5 एकच आहेत. उपादान सुद्धा आहेत आणि निमित्त सुद्धा आहेत. फक्त आता त्यांची नावं वेगवेगळी करून सांगितली. कर्म करण्याकरता ते निमित्त कशी होतात कर्म, ते सांगायचं आहे. म्हणून हेची खाणी वाढे, मग कर्माची सृष्टी घडे. जी ते हेतूही उघडे दाऊ पाचे. ती सुद्धा हेतू म्हणजे 5 कारणं तुला त्या ठिकाणी उघड करून त्या ठिकाणी मी दावतो. शरीर वांग मनोभीर्यत कर्म प्रारभते नरहा
न्याय्यम वा विपरीतम वा पंचेते तस्य हेतवा. शरीराने, वाणीने, मनाने मनुष्य काय करतो? कर्म प्रारंभ करतो. ते कर्म न्याय्य होतं म्हणजे कधी कधी विहित होतं किंवा विपरीत होतं म्हणजे निषिद्ध होतं. पण ह्याला 5 कारणं आहेत. याचा विचार उद्याच्या प्रवचनामध्ये. घाटावरती आता 4 ते 5 जोग महाराजांचं जोग महाराज सप्ताहातलं प्रवचन आहे. पुंडलिक वरद हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पुंडलिक वरद हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु जोग महाराज की जय.